जिल्हा परिषदेत अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सामना रंगला। जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरेंनी केला। त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी पलटवार केला। सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यानं आम्हाला प्लॅन बी ची गरज नसल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं। शिवाय भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। त्यामुळे साताऱ्यात भाजपला बाजूला करून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत अध्यक्ष देणार की भाजप नवी खेळी करत अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी खात्रीने सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आहे। यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही। जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना। त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार। आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, याला बी प्लॅनची गरज नाही। आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। उपमुख्यमंत्रीपद